मातीचे गोळे, विणले होईते तिने ज्ञानाचे झाडे. स्त्री शिकण्याचा तिने संघर्ष केला, समता बंधुभावाचा संदेश दिला. सनातनांचा होता तो काळ, स्त्रियांचं आयुष्य होतं बेहाल. जेव्हा सावित्री माता जन्माला आली, स्त्रियांच्या अस्तित्वाला किंमत मिळाली. करुणी तिने जीवाचे रान विणी, करुणी तिने जीवाचे रान दिले हो समाजाला मोलाचे ज्ञान. झाली ती साऱ्या बालिकांची सावली, अशी एकच ती सावित्री माऊली. सावित्री माऊली. हे बघा, या नाटिकेमध्ये सावित्रीचा रोल केलाय. सावित्री, पुढील गाण्याचे विद्यार्थी आहेत. बुद्धूसामान या गाण्याच्या विद्यार्थ्यांनी जागेवर जाऊन उभं राहायचंय तिकडे स्टेजच्या मागे. सावित्री, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे काय आहे ती? अगं, असं काय करतेस? ही पुस्तके आहेत, या पुस्तकांचं वाचन कर. ईश्य, आता ह्या वयात कसं वाटेल ते? हे बघ सावित्री, तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस, आता नाही म्हणू नकोस. हे तुला करावंच लागेल. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो, पण लोक काय म्हणतील? किती बदनामी होईल आपली. लोक तू करतील आपल्यावर. स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात, असं बाहेर जाऊन नाही हो. बरं असू द्या, ही पुस्तके राहू द्या बाजूला, मला लय काम आहे ती. अरे बाळा, गप माझ्या सोन्या, तुला काय हवंय? का रडतयस? अगं बाई, ह्याचं अंग तर लय तापले या. हे पण घरी नाहीत, आता मी काय करू? काय ठाऊक काय झालं या, अंग बी लय तापले या. अगं सावित्री, अगं याचं अंग तर इसवणी तापले या. वय ग पारू, आता मी काय करू? अगं सावित्री, ही तर भूतबाधा आहे, भूतबाधा. काय भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपटलंय? नाही नाही, असं होऊच शकत नाही. होय सावित्री, असंच झालंय. याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात. मग आता मी काय करू? हे पण घरी नाहीत. अगं तुझं पोरगं लय तापले, आता रडत बसू नकोस, मेळ वाया घालू नकोस. आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आलेत, लय जालीम उपाय करतात ते. त्यांच्याकडे घेऊन जा त्याला. वाटलं तर मी येते तुझ्या संग. वय वय, चल लवकर, माझं लेकरू लय तापलं या. बाबा, ते बघा, एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे. म्हणजे आज आपली कमाई होणार. बाबा, माझ्या बाळाला बाळाला भूतबाधा झाली या. कसली भूतबाधा बाबा? बाई, तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय. काय? विहिरीतल्या भूताने? मग काहीतरी उपाय सुचवा बाबा, मी माझ्या बाळासाठी काय पण करीन. बाई, तू काळजी करू नकोस, बाबांवर विश्वास ठेव, सगळं काही चांगलं होईल. थोडा धीर धर. कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल, म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल. ठीक आहे बाबा, मी माझ्या बाळासाठी वाटतेन ते करीन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. माझ्या बाळाला वाचवा बाबा. बाई, तुला काय करायची गरज नाही, तू फक्त पैसे दे, नैवेद्य आम्ही करू. ठीक आहे बाबा, मी वाटेल तेवढं पैसे देईन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हे घे अंगारा, दिवसातनं 2 वेळेस लावत जा बाळाला. बाबा की जय हो, बाबा की जय हो. बम बोले, बम बोले. ह्याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला? काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही. अगं, किती रडतोय तो. तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काय माझं ऐकू नकोस. अहो, ऐका ना, चिडू नका. जरा बघा ना हातात घेऊन, याचा ताप कायच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालंय ते. त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून. अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं, माहित आहे का तुला? अहो, पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते. कसं वाटतं ते? त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या. मी कशी करणार होते प्रसूती? अगं, याचं अंतर तव्यासारखं दापलंय, अशी कशी गाफील असतेस तू? अहो, मग काहीतरी करा ना. दादा, लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू? मी याला देवाचा अंगारा लावतीये. बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास असतो.
अहो जरा विश्वास ठेवा. हे बघा याचा ताप कमी होतोय, कपाळ पण अगदी थंड पडलं या. बघा ना जरा. उठ ना बाळा, उठ, डोळे उघड. हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये. उठ ना पिल्लू, आई तुला आवाज देते. उठ ना बाळा. काय झालं? अहो याला काय झालं? हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये. ए बाळा उठ ना. काय झालं? अहो काय झालं याला? हा सास गप्प गप्प काय? ए उठ ना बाळा, काय झालं तुला? अहो बघा ना जरा. आणि नाही राहणार मॅडाने. मी शिकेन, मी नक्की शिकेन. कारण उद्या एखाद्या कुण्या आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावे लागणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री, शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. समजलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो. लाज शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यावर मिऱ्या वाटेल तेव्हा कळेल या सुभद्रावांना. असं कोणी आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल. बघत राहा तुम्ही. काय झालं? या समाजाला घाबरलीस की काय? हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. नाही, मला आता कुणी काही म्हणू दे, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. मग चल माझ्या बरोबर. पोस्टमन, सुमंतरावांचं घर हेच आहे का? तुमची दिल्लीहून तार आलीये. सावित्री, तुला दिल्लीवरून तार आलीये. तुला दिल्लीला जावं लागेल. तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय. तुझा सत्कार होणार आहे. काय? आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते. कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही. आज माझ्या हातात ती डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे. त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारात्मकतेचे कुलूप लागले होते. माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत. मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंतराव असावे. कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये. हे करणं खूप अवघड तर आहेच, पण अशक्यही नाही. सावित्री, चुकलं माझं, मला माफ कर. मी तुला नाही नाही ते बोलले. तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास. आम्ही काय आडाने त्या आडानेच राहिलो. आता आम्ही पण शिकणार. खरं सावित्री, चुकला आमचं, माफ करा मला. धन्य ती सावित्री माऊली, जिने एक पाऊल पुढे टाकले, मग साऱ्याच मुलींना आपला